मो- संदीप बॉल खूप सुंदर खास करून पुन्हा एकदा सज्ज होतो राईट मोर द विकेट ना संदेश पुढचा बॉल इथे मात्र राब- याबाबत
रुपेश थैंक यू।
सिंगल कसोटी इथे आणि षटकांमध्ये तुम्हाला काहीही झालं तरी हा स्कोर कार्ड पुढे न्यावा लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर चौथीची जबाबदारी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संदेश येतोय. ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. प्रसादसाठी हा बॉल खूप चांगला फटका. यावेळेस मात्र कव्हर पॉइंट कडे एकच जाब येते. हेच करावं लागेल. थोडासा संघर्ष करण्याची तयारी आता मात्र ठेवावी लागणार आहे. ती अर्थातच वरडी संघाला, कारण आघाडीच्या सगळ्याच फलंदाजांनी मात्र फार निराशाजनक कामगिरी केले. त्यामुळे थोडंसं अडचणीमध्ये जरूर आहे, परंतु 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. आणि या 2 षटकांमध्ये जर चांगला खेळ वरडी संघानं केला तर नक्कीच मात्र एका चांगल्या टोटल पर्यंत मात्र पोहोचता येऊ शकतं.
आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेरच्या बाजूला टर्न करणारा निर्धाव चेंडूची अजून एक सांगता. संदेश प्रभावित केले ज्या पद्धतीने मात्र बॉल कट करतोय तो. स्पिन मारा पाहायला मिळाला म्हणून पहिल्या षटकामध्ये सुद्धा फलंदाजांना आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 5 चेंडू या गोलंदाजांनी निर्धाव टाकले होते आणि आता सुद्धा चौथ्या षटकामध्ये आलाय गोलंदाजीसाठी आणि तोच प्रयत्न मात्र त्याचा राहतोय. यावेळेचा हा फटका वेट केला तदनंतर मात्र पुलचा फटका, पण विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच जाब येते. आज पाहायला गेलं तर बिलकुल धाबा होताना दिसत नाहीयेत. वरेडी टीम साठी धावसंख्या मात्र ही 1 ने पुढे जाणार आहे. आतापर्यंत 17 धाबा, 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. चौथं षटक सुरू आहे त्यामुळे काहीही झालं तरी इथून मात्र बॅट उंचवावी लागणार आहे. थोड्याशा आत्मविश्वासानं खेळावं लागेल या पाहायला गेलं तर सगळ्याच तिखट माऱ्यासमोर. इथे मात्र फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. स्वतःच संदेश आपल्या फॉलो थ्रू मध्ये मात्र अजून एक जेल टिपतोय. बॅट्समन आउट होईल. वरेडी टीमला लागलेला अजून एक जोरदार झटका, फलंदाज बाद होतोय. प्रसाद बाद होतोय. संदेश आज कमालीचं क्षेत्ररक्षण सुद्धा राहिले, कारण अगदी पाहायला गेलं तर 3 कॅचेस त्यांनी घेतल्या. लॉंग ऑनला 2 वेळा त्यानं कॅचेस घेतल्या आणि आता स्वतः फॉलो थ्रू मध्ये 3 कॅचेस आतापर्यंत या मॅच मध्ये मात्र त्याने घेतल्यात आणि 10 चेंडू आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी मधून टाकलेत आणि या 10 चेंडूंवर 6 धावा देताना 2 फलंदाज सुद्धा बाद केलेत. आज दर्जेदार कामगिरी मात्र या खेळाडूची राहिले ती कोपरवली टीम कडून खेळत असताना. लाजवाब निष्प्रभ ठरलेत मी तर म्हणेन. सगळेच फलंदाज हातबल झालेत या गोलंदाजी समोर आणि बिलकुल धावा होताना दिसत नाही. एक षटकार सागर पाटीलच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला होता. एक चौकार जो आदेशने लगावला होता. 2 वेळा काहीतरी टाळ्या वाजल्या असतील मी तर म्हणेन वरेडी संघाच्या स्क्वॉड मधून. अन्यथा गोलंदाजांचं वर्चस्व मात्र आतापर्यंत या मैदानावर अबाधित राहिलंय. यंदाच्या हंगामामधील ही पहिलीच मॅच आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर, पहिली स्पर्धा. इथे मात्र अगदी फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली आणि तदनंतर मात्र शॉर्ट फाईन चकून बॉल चाललाय डीप फाईन लेग, सीमा रेषा पार. इथे आलाय हा चौकार आणि या चौकारानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावर. हेच करावं लागेल आता मात्र याच फटक्यांची गरज आहे. काही झालं तरी इथून चौकार षटकारांची थोडीशी आतषबाजी करावी लागेल आणि थोडासा युक्तीनं खेळला मी तर म्हणेन. ऑप्शनच्या बाहेर गेला आणि तदनंतर हलक्या हाताने त्यानं पाहिला थोडासा शॉर्ट फाईन लेग वाईड आहे आणि अगदी त्याच्या बाजूने मात्र बॉल काढला. पुन्हा एकदा यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा, इथे मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये संदेश रनआउट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. लेग बायच्या स्वरूपात ही धाव येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 22 जाबा 22. कासवाच्या गतीनं संत गतीनं मात्र ही वाटचाल सुरू आहे आतापर्यंत ती अर्थातच वरेडी संघाची. पाहता पाहता 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 22 जाबा 22. निदान 35 पर्यंत पोहोचावं लागेल. 12-13 धावा येणं फार गरजेचं आहे जेणेकरून दुसऱ्या सत्रामध्ये मात्र लढता येणारी धावसंख्या उभारी करू शकते. परंतु ज्या पद्धतीनं मात्र गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय, शेवटच्या षटकासाठी कोणाला पाचारण करण्यात येणार. स्लॉगवरचं षटक आहे आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये नेहमीच आपण पाहतो प्रत्येक फलंदाज मग तो आक्रमकपणेच फलंदाजी करत असतो आणि तोच आक्रमकपणा घेऊन मात्र हे दोनही फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करणार का, हा सुद्धा वरेडी संघाचे पाठीराखे थोडेसे निराश जरूर असतील आजच्या परफॉर्मन्समुळे. एका बाजूला आपण पाहतोय सागर पाटील त्याच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकारानं मात्र तो स्ट्रगल करतोय. संघाला मात्र पाहायला गेलं तर संघर्षामधून या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम मात्र करतोय. दुसऱ्या बाजूला 7व्या क्रमांकावर दाखल झालेला करण कोळीची त्याला साथ मिळते या शेवटच्या षटकासाठी. 6 बॉल मध्ये निदान 1-2 मोठे फटके येणं फार अनिवार्य झाले. गोलंदाजी मार्कवर मात्र सौरभ पाटील येतोय. सागर त्याच्या बॅटमधून सर्वाधिक धावा आतापर्यंत आल्यात. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. अंपायर अजित पुत्रण सरांचा इशारा मात्र व्हाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत मात्र भर टाकली जाईल 1 धाब्याची आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते ती 23. 23 धाबा. सौरभ पाटीलचं हे षटक क्रमांक 5वं आणि अंतिम षटक
कोपरवली टीम कडून. फिरून खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र लॉंग लेगच्या रिजन कडे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता चौकार. शेवटचं षटक आहे आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये मात्र हाणामारी केलीच जाते आणि ती सुरुवात यावेळेस मात्र करत असताना चौकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या षटकामध्ये काहीही झालं तरी एका रिस्पेक्टेड टोटल पर्यंत पोहोचावं लागेल आणि ती सगळी जबाबदारी मात्र सागर पाटील याच्या खांद्यावर आहे, कारण त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 1 षटकार 2 चौकारांचा खेळ त्यानं सादर केलाय. लॉंग लेगला मात्र पाहायला गेलं तर थोडस क्षेत्ररक्षक डीप मध्ये घेतला जातोय आता मात्र. हो, चांगला बॉल होता अगोदरच ऑफस्टम्पच्या बाहेर. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फुलर लेंथ मात्र हाताळला गेला तो सौरभ पाटीलचा हा बॉल. चांगलं कमबॅक मात्र गोलंदाजाकडून केलं जातंय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावर 27 धावा लागल्यात. सागरच्या बॅटमधून येणाऱ्या फटकेच मात्र सांगू शकतील वरेडी टीमची धावसंख्या आजच्या दिवसामध्ये किती होणार आहे. यावेळेचा हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतो. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव बिना मेहनतीच्या धावा मात्र मिळतात ते अर्थातच वरेडी टीमला. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय कोपरवली संघानं घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या सगळ्याच गोलंदाजांनी मात्र टिच्चून मारा केलाय. बोरगाव आणि खारपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन. फुल टॉस, 6 धावांकरता अजून एक दमदार फटका, षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावर. 34. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका निघाला तर ही धावसंख्या 40च्या पुढे, जेणेकरून वरेडी संघ मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र लढणार. हे आता मात्र निश्चित करणारी इनिंग मात्र सागर पाटीलची. अजून एक 41 या आकड्यावर शॉर्ट टीम मीटिंग कॉल करण्यात आले. इथे मात्र कोपरवली टीम, कारण गोलंदाज सौरभ मात्र पाहायला गेलं तर सगळ्याच गोलंदाजाच्या कामगिरीवर, सगळ्याच गोलंदाजांच्या मेहनतीवर आता मात्र पाणी फिरवण्याचं काम करतोय. आणि या षटक मात्र जर आपण पाहिलं तर तब्बल आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात. ज्या 19 धावा पाहायला गेलं तर 4-4 ओव्हर्स लागल्या होत्या काढण्यासाठी, परंतु इथे मात्र गोलंदाज सौरभ पाटीलचे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. फ्रीडचा बॉल आहे. पंचांकडून वॉर्निंग जरूर दिली जाईल, कारण बीमर होता वेस्ट हाईट दिला जातोय, कारण अशा पद्धतीचे चेंडू बिलकुल अलाउड नाहीत क्रिकेटमध्ये आणि पुन्हा चुकी केली तर कदाचित ही गोलंदाजी थांबवावी लागू शकते. राईट आर्म द विकेटने सौरभ पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. सागरचा हा बॉल यावेळी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने काढलाय. पहिली धाव वेगानं, स्ट्राईक हवी आहे त्याला. थोडीशी मिसफील्ड केली. करण कोहलीनं थांबणं गरजेचं होतं, कारण ज्या पद्धतीनं सागर पाटील लढला होता त्यामुळे करण कोहलीची विकेट जरी गेली असती तरी फारसा फरक पडला नसता, परंतु फलंदाज धावचीत. थँक्यू सो मच आदरणीय राजेंद्र म्हात्रे आणि त्यानंतर नरेश भाई, आपण या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिलाय. त्यांचा सामना देखील तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. उद्घाटन समारंभ प्रसंगी मात्र ते इथे उपस्थित राहिले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. सन्माननीय या ठिकाणी विशालजी बापना साहेब यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया आणि या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. सौरभ पाटीलचं हे षटक यावेळेस मात्र तावचीच्या स्वरूपात मात्र बाद होते, परंतु काय दर्जेदार इनिंग मात्र साकारली. अफलातून इनिंग सागर पाटीलची, धमाकेदार मी तर म्हणेन. खऱ्या अर्थानं लढला. एकटा फलंदाज होता वरेडी संघाचा, तो मात्र आपल्या टीम साठी लढला. आज वरेडी गावासाठी मला काहीतरी करायचं होतं, ही जिद्द त्याच्या मनामध्ये होती आणि त्याच जिद्दीनं मात्र त्याचा हा खेळ नक्की सगळ्यांना पाहण्यासारखा होता. संघ पूर्णपणे संकटामध्ये अडकला होता आणि त्या संकटामधून बाहेर काढण्याचं काम कोणी केलं तर ते 4थ्या क्रमांकाच्या सागर पाटीलला अफलातून इनिंग मात्र त्यानं साकारली. 31 धावा. हरीश येतोय बॅटिंग साठी.
आतापर्यंत धावफलकावर 42 धावा, शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. मोर्थ विकेटनं यावेळेचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये कमबॅक करत असताना फलंदाज बाद होतोय. 42 या धावसंख्येवर अजून एक मोहरा मात्र गमावलाय, तो टीम वरेडीनं. तर आल्या पावली माघारी फिरावं लागतंय, ते अर्थातच हरेशला. सागरला 2 चेंडू खेळणं गरजेचं होतं, परंतु रनआउटच्या दुर्दैवीरित्या आपण म्हणूया रनआउट झाला, कारण 2 बॉलवर एखादा तरी मोठा फटका आला असता ही धावसंख्या मात्र 45च्या पुढे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाली असती. आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये नक्की ज्या कठीण परिस्थितीमधून गेला होता, तर एक चांगलीच बळ देणारी धावसंख्या, परंतु अजूनही मी म्हणेन ही चांगली धावसंख्या आहे. इथे मात्र अगदी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या आकड्यावर. आणि आता मात्र वरेडी संघ मोठ्या आत्मविश्वासानं मैदानामध्ये उतरणार हे मात्र निश्चित झाले. ज्या वरेडी टीमची धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा होत्या, त्या वरेडी संघानं शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा उभारल्या तर तब्बल 26. संघर्ष कसा असतो मित्रांनो, तर असा असतो. आणि शेवटपर्यंत मात्र लढून मात्र ही धावसंख्या उभारली आणि गोलंदाजांना पाठबळ देणारी ही धावसंख्या मात्र जरूर पाहायला मिळाली. 49 धावांचं लक्ष मात्र असेल येणाऱ्या 5 ओव्हर्स मध्ये. लाईनअप मध्येच वरेडी संघ तुम्हाला एका लाईन मध्ये आतमध्ये एंटर व्हायचा आहे. शेवटच्या बॉलवर मात्र करण कोळीचा धमाकेदार षटकार पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच बोरगाव आणि खारपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोर या. लगेचच या, क्षणाचाही विलंब न करता टॉस संपन्न केला जाईल. 49 धावांचं लक्ष आहे, ते अर्थातच आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा कोपरोली संघ थोडासा नाखुश जरूर झालाय. आणि ज्या खेळाडू कक्षामध्ये ज्या चेअर्स आहेत त्या खेळाडूंसाठी आहेत, अन्य कोणीही त्या ठिकाणी बसू नये. खेळाडूंसाठी कृपया करून जागा आपण उपलब्ध करून द्यायची आहे. तर 49 धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये मात्र कशा रीतीने पूर्ण केलं जाणार. वरेडी संघ या धावा डिफेंड करून दाखवणार आणि खऱ्या अर्थानं सागर पाटीलच्या या इनिंगला आज मात्र न्याय दिला जाणार का. 13 बॉलमध्ये 31 धावांची इनिंग मात्र ज्या पद्धतीनं सागर खेळला त्या इनिंगला आज न्याय मिळणार का, की जो मोमेंटम मात्र मिळालाय वरेडी संघाला शेवटच्या षटकामध्ये. वरेडी गावचे आमचे महाराज ज्यांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. पाहूया कोपरोली संघाची बॅटिंग कशी होते. 49 धावांची गरज आहे. मायक्रोफोनवर जोडले जातील. दुसरं सत्र जसं चालू होईल पुन्हा एकदा या विभागामधील फार मोठे नाव आहे. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत आणि नेहमीच या विभागामध्ये सातत्यानं आपण ज्यांना ऐकत असतो लोकप्रिय समालोचक आहेत रोशनजी पाटील. थँक्यू दीपकजी पाटील. मी तत्पूर्वी विनंती करतो स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत की आपण महाराजांचं या मंचावर स्वागत करावं. वरेडी चा सामना पाहण्यासाठी आज खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती या मंचावर करतोय. सन्माननीय विष्णू कोळी साहेब वरेडी यांचं स्वागत केलं जाते. त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर यावं. विष्णू कोळी साहेब. सगळ्याच पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतो स्क्रीनवर. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून सगळी क्षणचित्र कॅप्चर केली जातात. मला नोंदली कॅमेरामॅन सगळं काही टिपतोय. सुमितचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक करूया, कारण आज त्याच्यावर फार मोठी जबाबदारी रोशन
त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय मान्यवर गणेशजी कोळी साहेबांचं सुद्धा या मंचावर स्वागत केलं जाईल. कोळी साहेब आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. हॅलो, कारपाडा टीम आणि बोरगाव संघ आपण टॉस साठी यायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इथे विनंती करतो आपण टॉस साठी या आणि जे का रूल्स रेग्युलेशन आहेत या स्पर्धेचे ते रूल्स तुम्ही फॉलो करा. कंपल्सरी टी शर्ट ट्रॅक शूज हे अनिवार्य असेल. आदरणीय कजिम मुकादम या मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक लल्ला भास्कर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते कजिम मुकादम या मान्यवरांचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावरती करायचा. चला बोरगाव तर कृपया आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्हाला नम्रतेची विनंती आहे आपण टॉस साठी यायचं आहे. बोरगाव टीम पेन पूर्व विभागातील आपण पाहतो या साई मंदिराच्या आजूबाजूला ते गाव आहे आणि एका बाजूने मात्र मुंबई गोवा हायवेवरती वसलेलं मात्र कारपाडा गाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बोरगाव टीमचे कॅप्टन इथे अवेलेबल अंडर 19 एका दुसरा एखादा अनुभवी खेळाडू परंतु सर्व एका लेवलचे सर्व अंडर 19 चे खेळाडू बोरगाव टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि एका बाजूने मात्र अनुभवाने मात्र परिपक्व असणारे खारपाडा संघाचे अनेक दिग्गज खेळाडू तुम्हाला खारपाडा संघामध्ये पाहायला मिळतील. संदीप घरत या संदीप घरत, सनी कोळी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावर उपस्थित डगआउट मध्ये फक्त मी प्रेक्षकांना विनंती करतो आपण बाजूला तिथे टॉस देखील होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन संदीप घर सेकंड बॉल डान्सिंग डाऊन भूषण पाटील हा खेळाडू बाद झाला आणि एका बाजूने मात्र स्वागत पाटील. भूषण पाटीलचा झंझावात आम्ही खऱ्या अर्थानं हमरापूरच्या मैदानामध्ये पाहिलं होतं. अर्धशतकीय खेळी मात्र या खेळाडूने साकारली होती. तो खेळाडू मात्र 0 धावसंख्येमध्ये बाद. बॅटिंग करत असताना थोडासा अपयशी ठरला परंतु संघाचा कोसलता डाव प्रसाद या खेळाडूने सावरला आणि त्यानंतर मात्र एक चांगलं टार्गेट ती पाहता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालं. 49 धावाचा पाठलाग करायचा या ठिकाणी कोपरली संघाला प्रतिषटक 9.20 ही धावगती राखायच्या या सामन्यामध्ये विजयासाठी ती म्हणजे कोपरली संघाला. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट बॉल तयार होतोय ओमकार आणि समोर आलेला मात्र हा फलंदाज विपात स्वागत पाटील आणि एका बाजूला मात्र फलंदाज आहे दीपेश म्हात्रे. बॉल तयार पुन्हा एकदा ओमकार. आकुट टप्प्याचा बॉल होता, अतिरिक्त बाउन्स दिला आणि त्यानंतर मात्र हा बॉल लेग स्टिकच्या वरून चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. 49 धावा जर तुम्हाला डिपेंड करायच्या असतील तर मात्र तुम्हाला असे चेंडू फेकावे लागतील. एका बाजूने मात्र प्रतिषटक एखादा मोठा फटका आणि त्यानंतर मात्र सिंगल डबल कडे जरी लक्ष केंद्रित केलं या दोन्ही खेळाडूंनी तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो. टॉस साठी आमचे भरत संघनायक
मंचावरती आपण जाऊया. आमचे सन्माननीय योगेश दिवेकर यांचा इथे सन्मान केला जाईल. मी ऋषी कोळी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते योगेश दिवेकर सन्माननीय योगेश दिवेकर या मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. मी ऋषी कोळी यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र त्यांचा करायचा आहे. बरेचसे मान्यवर या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना 2021 या पर्वामध्ये मात्र पहिली स्पर्धा आपण या क्रीडांगणामध्ये पाहतोय. टॉस केला जाईल बोरगाव आणि खारपाडा, तर टॉस लागलाय. खारपाडा पुन्हा एकदा नवीन उमेदीमध्ये आपण खारपाडा संघाला पाहणार आहोत. या मैदानात एका बाजूला मात्र असेल बोरगाव दीपेश म्हात्रे आणि एका बाजूला असेल फलंदाज संदेश पाटील. आणखीन एक चांगली गोलंदाजी कुमार कुमार हा खेळाडू त्यानं मात्र चांगला बॉल फेकला. तुम्ही पाहिला अँगल क्रिएट केला आणि गुडलेन स्पॉटवर बॉलर सरळ टेक ऑफ केलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. लेफ्ट हँड राऊंड विकेट. इथे देखील चांगला बॉल तुम्ही पाहता आणि पहिलं पहिलं षटक अतिशय निर्णायक वरळी टीमसाठी. मी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती कर आपण जास्त टीम मीटिंग करायची नाहीये. 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग समाप्त करायची ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानुसार मात्र इथे आपण स्ट्रॅटर्जी आखा आणि तदनंतर मात्र या मैदानामध्ये नक्कीच चांगली कामगिरी करा. आपण तुमच्याकडे ही अपेक्षा वर्तवतोय. तर पहिलं षटक संपलं आणि 2 विकेट घेण्यामध्ये यश आलं आणि 0 धावसंख्या. मात्र मेडन षटक फेकलं होतं कुमार या गोलंदाजानं. तदनंतर मात्र गोलंदाज तयार होतो यावेळेस मात्र सेकंड ओव्हर टाकण्यासाठी. अभय पाटील समोर संघनायक आहेत कोपरोळी संघाचे संदेश आणि एका बाजूने मात्र दीपेश. भरपूर जबाबदारी मात्र घ्यावी लागेल, जबाबदारीने खेळ करावा लागेल. अभय पाटील यावेळेस मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल यावर मात्र संपूर्ण बरडीच्या पाठीराखांच्या नजरा लागल्यात. कारण पहिल्या षटकामध्ये कुमारनं चांगली गोलंदाजी केली आहे. स्लोवर पद्या चेंडू आहे. बरेचसे सौरभ पाटील त्या सौरभने मात्र शेवटच्या षटकामध्ये भरपूर धाबा खर्च केल्या, 26 धाबा खर्च केल्या. तो सौरभ मात्र बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि खेळपट्टी जर तुम्ही पाहिली थोडीशी ओलसर आहे, त्यामुळे मात्र इथे ऍडव्हान्टेज मिळतोय तो म्हणजे गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. परंतु ज्या खेळाडूकडे भरपूर टॅलेंट आहे, जो खेळाडू वेट अँड वॉच करून मात्र इथे बॅटिंग करेल त्याला मात्र नक्की यश मिळेल. बॉल कशा रीतीने बॅटवरती येईल यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करून घ्यावा लागेल. इथे मात्र ही पहिली रन्स असेल ती देखील आव्हानाच्या स्वरूपात मिळते, ती म्हणजे कोपरोळी संघाला. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता, पंचाचा इशारा आला, व्हाईट बॉल. पहिली रन मात्र आव्हानाच्या स्वरूपात मिळाली आहे, ती म्हणजे कोपरोळी टीमला. अजूनही 48 धाब्याची गरज. 23 बॉल मध्ये 48 धाबा करायच्या आहेत. लिजन क्रिकेटर खर तर पूर्वीचा काल आपण पहिला मोपाड नाईट स्पर्धा ही सर्वात
लेग ब्रेक वासुदेव देसले माफी असावी, वासुदेव देसले आहेत आणि ते दुश्मीचे आहेत, परंतु पूर्ण पंचायतीचा एक संघ त्यांनी तयार केला, एक वेगळी बांधणी केली आहे, स्ट्रॅटर्जी बनवली आहे. आपण त्यांना देखील शुभेच्छा देऊया. इथे लोअर फुल टॉस बॉल, हा बॉल देखील निर्धाव, फुटवर्कचा अभाव आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने केलेलं हे वर्चस्व तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालली आहे. 2 धाबा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात, एक वाईटच्या स्वरूपात धाव आली आहे आणि त्यानंतर मात्र त्यानंतर मात्र एक सिंगल रन, 2 धाबा ऍड होतील. पुन्हा एकदा मात्र बॉल डिलिव्हर करतात एक आणि त्यानंतर मात्र हा बॉल सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. याचं कारण आहे खेळपट्टी. आपण पाहिलं चांगली विकेट आहे इथं. लेदर क्रिकेट आपण मोठ्या प्रमाणात खेळताना पाहिलं. आज मात्र या वर्षातील पहिली स्पर्धा आहे टेनिस बॉलची, ती देखील स्वर्गीय अनिकेत स्मृती चषक ही स्पर्धा आपण इथे पाहतोय. शफल झाले त्यानंतर मात्र हा चांगला स्ट्रोक येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, दरम्यान सिंगल आली आहे, थ्रो देखील चांगला झालाय आणि इथे मात्र फक्त सिंगल असेल ती म्हणजे कोपरोली टीमसाठी. 3 धावा धावफलकात लागल्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे ते म्हणजे गोलंदाज अभय पाटीलचं, त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. तुम्ही पाहताय स्क्रीनवरती स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल 3 विकेट आणि 3 धावा. अतिशय बिकट अवस्था आहे या क्षणाला मात्र कोपरोली संघाची. इथून मात्र एका फलंदाजाला संयमी खेळ साकारावा लागेल. यावेळेस समोरसाठी हा बॉल होता, लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल, दरम्यान आणखी एक सिंगल मिळेल आणि इथून मात्र वरळी संघाच्या खेळामधून कामगिरी आणखीन एक सिंगल आली. या सिंगलने मात्र टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे 4 धावा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालंय. ओमकार साकोस्कर यस रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपण पाहिलं, ओमकारला ऋषी कोहलीला खेळताना पाहिलं, आपण समीर आवस्करला खेळताना पाहिलं, देवांश तांडेलला आपण खेळताना पाहिलं, लल्ला भास्करला आपण खेळताना पाहिलं, बरेचसे पेन शहरामधले खेळाडू आपण पाहिले. त्यामध्ये अभिषेक खातू असेल, ओमकार हरपाल असेल, असे लिजन खेळाडू, सागर मुळेला आपण खेळताना पाहिलं, योगेश पवार यांच्या टीम मध्ये. या सर्वांचं आपण स्वागत करूया, कारण बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग म्हणजे जिल्ह्यातून मात्र त्या खेळाडूची निवड झाली होती. त्या स्पर्धेमध्ये 2 षटकं संपलीत आणि 4 धावा धावफलकात लागल्या, 3 गडी देखील बाद झाले. पुन्हा एकदा कुमार येतो बॉलिंग मार्कमध्ये. टायमिंग यस पेनल्टीला दिली जाईल. यस कुमारचा पहिलाच बॉल चांगली बॅटिंग केली. 13 चेंडूमध्ये 31 मेरिट नुसार खेळ करावा लागेल, कारण लो स्कोरिंग सामना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला तुम्हाला फटके देखील चांगले खेळावे लागतील. आणखीन एक चांगला बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे दोन्ही खेळाडूंनी. 22 ची धाव असेल, अवांतर धाव मात्र मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कोपरोली संघाला. अजूनपर्यंत आपण जर पाहिलं या ठिकाणी धावा जमा करण्यासाठी मात्र संघर्ष करताय मैदानाच्या आतमध्ये कोपरोली संघाचे बॅट्समन. याचं कारण आहे खऱ्या अर्थानं कुमार आणि अभयची एक चांगली गोलंदाजी. या तिखट माऱ्यासमोर मात्र जास्त काळ उभं राहता आलं नाहीये फलंदाजांना. 3 गडी झाले आणि त्यानंतर मात्र 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक आहे मार्गस्थानी, टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती म्हणजे
3 गडी बाद 9 धावा. आणखीन एक विकेट. एक विशेष सूचना आहे, जे आमचे प्रेक्षक, जे आमचे खेळाडू, जे मात्र दुचाकी आणि फोर व्हीलर कार घेऊन आले असेल त्यांना विनंती आहे, फायर ब्रिगेडच्या समोर आपण ज्या गाड्या पार्क केल्या तर तिथे पार्क करू नका. मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करीन, टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असतील, अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या उभ्या आहेत, जो ऑफिस आहे त्या समोर मात्र आपण तिथे गाड्या पार्क करू नका. आपण बाजूला पार्क करा, कारण आपत्कालीन सेवेसाठी त्यांना कधीही जावं लागतं. आपण कृपया विनंती करा, आपण कोणीही तिथे गाडी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर लावू नका. तिसरं षटक आहे या ठिकाणी मार्गस्थ. कुणाल पाटील, कुणाल म्हात्रे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला स्ट्रायकिंग एंडला. जर कोणाच्या गाड्या असतील तर कृपया आपण तिथे जाऊन काढा. इथे फटकाचा मधनं देखील चांगलं कार्य या ठिकाणी बजावलंय. संपूर्ण या बॉलचा मुवमेंट आपल्या कॅमेरामध्ये कैद केली. अखेरच्या क्षणापर्यंत ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने देखील आपला एफर्ट लावलाय. तुम्ही पाहता बाउंड्रीचा जो रोप आहे त्याच्या किंचित आतमध्ये त्याचा उजवा पाय होता, त्यामुळे मात्र हा फलंदाजाला इथे बाद व्हावं लागेल. स्क्रीन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ज्या पद्धतीने मात्र हा विकेट मिळाला. स्वतःचा बॉडी बॅलन्स ठेवलं चांगलं आणि त्यानंतर मात्र परतावं लागलं ते म्हणजे फलंदाज कुणाल पाटीलला. विस्फोटक अंदाज, चांगला फटका लगावला होता, परंतु इथे मात्र हा विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय केतन म्हात्रे. अडचणीमध्ये वाढ झाली आहे कोपरोली संघाच्या, संकट वाढलीत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, त्यानंतर मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र बॉलला खेळून काढलाय. क्षेत्र तिथपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र पुन्हा 2 धावा मिळतील कोपरोली संघाला. आणि 2 धाब्याने मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. या 2 धाब्याने टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती, ती म्हणजे 11 धाबा. अजूनही 38 धाब्याची गरज. 12 बॉल आणि 38 धाबा, 12 चेंडू आणि 38 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. यावेळेस मात्र प्रत्येक बॉल वरती मात्र अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, ते म्हणजे कोपरोली संघाच्या फलंदाजांना. दोन षटक, 2 ओव्हर, 12 चेंडू आणि आता 38 धाब्याची गरज. 12 बॉल आणि 38 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. मोठं समीकरण आहे आणि प्रमुख फलंदाज देखील बाद झालेत. टॉप ऑर्डर मात्र सबसे अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीमध्ये मात्र लोअर ऑर्डर आणि मिडल ऑर्डर मधल्या खेळाडूंना मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल, कारण अजूनही सामना संपलेला नाहीये. भूपेश घरत यांना आपण पुन्हा एकदा मैदानात पाहणार आहोत. लिजंड क्रिकेटर आहेत संदीप, त्यानंतर वासुदेव देसले असतील, भरत, सर्व कारपाडा गावचे आमचे अनुभवी खेळाडू सनी कोहली त्याला आपण पाहणार आहोत. सर्व खेळाडूंना पाहायला मिळेल. आणि एका बाजूने मात्र बोरगाव संघ, मी ज्यांचा उल्लेख केला, अंडर 19 खेळाडू ज्यांच्या टीम मध्ये जास्त आहेत असा हा संघ. बरं तयार, लोअर फुलटॉस बॉल, इथे देखील जमिनीला घरंग. तुम्ही पाहता कार्पेट ड्राईव्ह फटका, ग्रीन ग्रास आहे मैदानाच्या आतमध्ये, गवताचं गालिच आहे आणि या गवताला मात्र घासून बॉल चालला सरळ डीप मध्ये, फक्त सिंगल आली आहे. शेवटचे 11 बॉल आणि 11 चेंडू आणि 37 धावा. बॅक टू द बॉलर, गोलच्या डोक्यात इक्वेशन बदललं गेलंय. 10 चेंडू आणि आता गरज आहे ती म्हणजे 35 धाब्याची. 10 बॉल आणि 35 धावा, आक्रमण करावं लागेल फलंदाज
सौरभ पाटीलला. केतन म्हात्रे आणि सौरभ पाटील अकुट टप्प्यात ताब्याची. शतरक्षकानं मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न चांगला केला, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र त्याच्या हातामधून हा बॉल स्किट झालाय. 9 चेंडू आणि आता 33 धाब्याची गरज. 9 बॉल आणि 33 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. कोपरोली संघासाठी मात्र आव्हान अतिशय जड होत चाललंय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल फक्त ड्राईव्ह केलाय डीप मिड विकेट कडे. तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. त्यानंतर मात्र एक सिंगल मात्र मिळेल. 8 बॉल आणि आता गरज आहे 32 धाब्याची. हे 2 चेंडू अतिशय निर्णायक असतील. ते म्हणजे कोपरोली संघासाठी. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन मध्ये मात्र प्रेक्षक खूप संख्येने मात्र सामन्याचा आनंद घेत असताना एका बाजूला आपण पाहतो आपल्या कॉलेज ग्राउंड कडे वरती या कडे पठारावरती मात्र आमचे प्रेक्षक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना सामन्यामध्ये मात्र षटकार लगावला. मनगटी ताकदीचा वापर आणि त्यानंतर मात्र हा षटकार आलाय. शेवटचे बॉल केतननं मात्र लगावलेला षटकार त्याचा आत्मविश्वास वाढलाय. शेवटचे 7 बॉल आणि 26 धाब्याची गरज. 7 चेंडू आणि आता 26 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस. बीमर बॉल तर 7 बॉल मध्ये 6 चेंडू आणि आता 23 धाब्याची गरज. 6 चेंडू आणि 23 धाबा. मी आमचे आयोजक किरण साकोसकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय मुन्ना तांडेल या मान्यवरांचा आपण इथे सन्मान करायचा आहे. सन्माननीय मुन्ना तांडेल एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. तर किरण साकोसकर यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान केला जाईल. सहा चेंडू 23 धावा. भूषण कोळी नवोदित असा खेळाडू, नवीन जोमाचा नवीन उमेदीचा हा गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाला मात्र या 23 धाबा डिपेंड करायच्या आहेत. समोर फलंदाज तुम्ही पाहताय सौरभ पाटील असेल स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडू आणि आता 23 धाबा. बॉल तयार होतोय. भूषण कोळी 6 बॉल आणि 23 धाबा. पहिले 3 चेंडू भरपूर निर्णायक असेल या सामन्यामध्ये. पहिलाच बॉल चांगला चेंडू आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. केतन मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे ते म्हणजे भूषणला. 5 बॉल आणि 23 धाबा. किमान 4 मोठे फटके घ्यावे लागतील या 5 बॉल मध्ये
4 मोठे फटके घ्यावे लागतील कोपरोली संघाच्या फलंदाजांना, कारण आव्हान भरपूर मोठे आहे. गणेश म्हात्रे, दिनेश म्हात्रे, माफी असावी, दिनेश म्हात्रे हे खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये चालले. शेवटचे बॉल असेल 5 आणि धावा करायच्या 23. समीकरण अतिशय मोठा आहे. सुरुवातीच्या षटकापासून जर सिंगल डबल कडे लक्ष केंद्रित केलं असतं तर मात्र इथे आव्हान थोडंसं छोटं झालं असतं, परंतु झर तरला फार महत्व नाहीये. इथे मात्र तुम्हाला वर्तमान काळामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्वतःवरती आत्मविश्वास दाखवतोय. आज मात्र तुम्ही पाहताय बरेचसे आमचे पाठीराखे आहेत. खेळाडूंकडून चुका झाल्या की त्यांच्याकडून मात्र इथून नक्कीच काही ना काही ऐकायला मिळतंय मैदानामध्ये आमच्या मंचावरती. 4 बॉल आणि 23 धावा. 4 षटकार खेळावे लागतील. संदीप भोईर आमचे गुणलेखक सांगतायत 4 षटकार खेळावे लागतील. 4 षटकार येतील कधी हा प्रश्न देखील पडला असेल कोपरोली संघाच्या समर्थकांना. केतन कडक क्षमता आहे. पुन्हा एकदा फुल रेन बॉल, आणखीन एक चांगला चेंडू, डॉट बॉल. आता मात्र सामन्यामध्ये मजबूत पकड मिळवली आहे ती म्हणजे वरडी संघानं. असं वाटलं होतं या सामन्यामध्ये वरडी संघ इथपर्यंत मजल मारेल, कारण कोपरोली संघाची बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग होती. आता बॅटिंग लाईनला मात्र सुरुवातीला पहिल्या 3 षटकामध्ये पूर्णपणे नक्कीच तुम्ही पाहताय कुंभारनं केलेली गोलंदाजी पुढे भरपूर हातबल झाले खेळाडू. आणखीन एक चांगला बॉल, 2 बॉल आणि 22 धावा. फक्त आणि फक्त या सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. मी प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेन. या ठिकाणी साऊंड सिस्टीम आवाज मात्र आमचा कमी असेल, कारण समोर मोठं कार्यालय आहे, त्यामुळे मात्र बऱ्याचशा गोष्टीवरती मात्र इथे निर्बंध लावलं गेलंय. 2 बॉल आणि आता 22 धावा करायच्या. 2 चेंडू आणि 22 धावा. 2 बॉल आणि 22 धावा ओव्हर द विकेट. इथे देखील बॉल हवेमध्ये उडवला दिनेशनं, मात्र बॉल सेफ लँड होतोय. पूर्णपणे सामन्यावरती मजबूत पकड. मी खारपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती करतो, हा सामना संपला, आपला जो का निर्णय असेल आपण लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. खारपाडा संघ शेवटचा चेंडू आणि हा शेवट गोड करणारा षटकार आलाय. उशिरा येणारा हा षटकार मात्र या सामन्यामध्ये विजयी झालाय तो म्हणजे वरडी संघ. त्याला लाईनअप करा कोपरोली संघ. सामनावीर ठरलाय ज्यानं मात्र पहिल्या सत्रामध्ये 13 चेंडू मध्ये 31 धावा करणारा सागर पाटील ठरलाय सामनावीर. तर सामनावीर ठरला या सामन्यामध्ये सागर पाटील. 13 चेंडू मध्ये मात्र 31 धावा केल्यात. चला यायचा आपण आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय ओमकार साकोस्कर. 3 षटकार आणि 2 चौकाराच्या मध्ये मात्र 31 धावा करणारा सागर पाटील ठरलाय.